चर्चा आता सुरू झालेली आहे. नाही, आज माझे दिवसभर उद्घाटनाचे कार्यक्रम आहेत आणि उद्घाटन झाल्यानंतर आज मी जे कोविडमध्ये मी आणि आमच्या सहकार्याने जे काम केलं त्यावर ज्या गोष्टी माझ्या हृदयाला टच झाल्या, ज्या हार्ट टच ज्या गोष्टी झाल्या त्या गोष्टी मी सगळ्या एका पुस्तकात लिहिल्या आहे आणि त्याचं पुस्तक आज लिहिलेलं आहे. म्हणजे कोविड आल्यापासून तर कोविडचा नायनाट होईपर्यंत आम्ही जे त्या कोविडमध्ये काम केलं, रुग्णांना जे बाहेर राज्यातील लोकांना सोडण्यापासून अन्नदानापासून तर हे जे उपक्रम आम्ही केले आणि नंतरच्या दुसऱ्या लाटेत आम्ही कोविड सेंटर चालवलं. त्या कोविड सेंटरचे जे अनुभव आहे त्या सर्व अनुभव मी एक स्वतः एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे की मी अनुभवलेला कोविड. त्या कोविडच्या पुस्तकाचं प्रकाशनसुद्धा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि आमचे सर्व सहकारी त्या म्हणजे ज्यांनी ते कोविडमध्ये माझ्या एकदम खांद्याला खांदा लावून काम केलं असे सर्व सहकारी त्या ठिकाणी हजर राहणार आहे. कोणाच्या हस्ते होणार आहे? नाही, हस्ते अजून काहीच तसं काही ठरलेलं नाही, फक्त आमचे सर्व कार्यकर्ते असणार आहेत. कुठं असणार आहे पुस्तक प्रकाशन सोहळा? आता आम्ही पुण्यात त्याचं प्रकाशन करणार आहे. किती वाजता? कारण पुन्हा यासाठी ठेवलं आम्ही, आता मुंबईचे आमच्या मुंबईकर लोक आहेत आमचे, त्यांना येण्यासाठी पुन्हा सेंटर आहे. इकडले काही पुण्यातले लोक आहेत आमचे, त्या सर्वांचे सेंटर असल्यामुळे पुण्यात त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तुमच्या आता पक्षप्रवेशाच्या शरद पवारांसोबत जाण्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. कसं असणार? कारण आता समोरचा उमेदवार जो आहे तो भाजपचा तर फायनल झालेला आहे सुजय विखे, तर तुमचं कसं नियोजन असणार? काय आमचं नियोजन तर अजून काय नाही, पवा कसं नियोजन करता येते ठीक आहे. अजून काय अधिकृत काय तसं काय माझं कोणाशी बोलणं झालेलं नाही. तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं की राजकारण हे कधी ठरून होत नाही, कधी कधी वेळेनुसार पण काही निर्णय घ्यावा लागतात. आज कोणत्या क्षणी काही होऊ शकतं राजकारण? आज म्हणण्यापेक्षा राजकारणात आपण गेले कित्येक दिवसापासून पाहतो ना, कुठला निर्णय तुम्ही पाहिला असेल 2019ला आम्ही ज्यावेळेस आमदार म्हणून निवडून आलो, वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ही एक विचाराची वेगवेगळी विचारसरणी असलेले पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडी स्थापन केली. नंतरच्या 2.5 वर्षाच्या कालखंडानंतर म्हणजे ज्या भाजप विरोधी बाकावर बसणारं भाजप होतं त्या भाजपबरोबर शिवसेनेतला काही निम्मा गट भाजपबरोबर गेला. नंतरच्या कालखंडात आमच्या राष्ट्रवादीचे सुद्धा आम्ही काही सहकारी त्या बाकावर जाऊन बसलो. म्हणजे राजकारण हे अचानक होतं ना, तुम्ही पाहिलं असं, मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. ज्यावेळेस राज्यसभेचं मतदान होतं, राज्यसभेचं मतदान प्रक्रिया चालू असताना मी त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांशी आम्ही गप्पा मारल्या विधान भवनामध्ये आणि संध्याकाळी तर सकाळी मी उठल्यानंतर तर बातमी आली की शिवसेनेचे बरेच आमदार स्विच ऑफ. असं होतं असतं काही गोष्टी. तुमच्या घराबाहेर आता तुतारी वाजवायला सुरुवात झालेली आहे? नाही, मी तर अजून काय, मी आत्ताच उठलो. तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही मला फार आज उठवायपासून तुम्ही बरोबर, त्यामुळं त्या गोष्टी. आता जे आमदाराचं उदाहरण दिलं, हां तुमचा पण फोन स्विच ऑफ होऊ शकतो? नाही, माझा फोन स्विच ऑफ बिचअप नाही, चालू आहे ना. आता तुमच्यासमोर आमच्या हॉस्पिटलच्या संदर्भात मी आता फोन केला ते आमच्या का लहान बाळाचं. उलट मी तर तुम्हाला आव्हान करतो, तुम्ही योगायोगाने सगळे आलेत. माझ्याकडे बुलढाण्याचा एका पालक आलेत, त्यांची एक 2 वर्षाची मुलगी, त्याला डोळ्याचा कॅन्सर झाला आणि त्याचं हैदराबादमध्येच त्याचं ऑपरेशन होते आणि त्याचं अर्जंट ऑपरेशन करायला सांगितलं आणि 4.5 लाख रुपये खर्च आहे. तर आता आम्ही काही जणांना फोन पण केले. उलट मीडियाद्वारे आव्हान करतो, कुणी असे दानशूर लोक असले तर पुढे आले पाहिजे आणि त्या का लहान बाळाचा जीव वाचला पाहिजे.